नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यामध्ये फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारे रव्याचे आप्पे। तर हे आप्पे खूप सोप्या पद्धतीने, त्याचबरोबर आपण चटणी देखील बनवलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। घाई गडबडीत सुद्धा तुम्ही फक्त 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवू शकता। सगळ्यांना आवडेल, अगदी उत्तम असा हा नाश्ता आहे। तर रव्यापासून आपण झटपट असे इथे आप्पे बनवलेले आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। एकदम सोप्या पद्धतीने टम्म फुगलेले जाळीदार आप्पे बनवलेले आहेत आणि त्यासोबत खमंग अशी चटणी बनवलेली आहे। तर काय काय साहित्य घेतले, तर सुरुवातीला आपण इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। मी बारीक रवा घेतलाय, तुम्ही थोडासा जाडसर सुद्धा घेऊ शकता। त्याच्यामध्ये त्याच कपाने आपल्याला अर्धा कप दही घालून घ्यायचे। तर बघा, मी अर्धा कप दही घालून घेतले, फ्रेश दही घेतलेला आहे, जास्त आंबट नाही। आता याच कपामध्ये आपण 1 कप भरून पाणी घेतलेलं आहे। आता हे चमच्याने एकत्र करून घेऊया। खूप छान लागतात हे आप्पे आणि बनवायला देखील खूप सोपे आहे। मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांना आवडतील आणि झटपट नाश्ता तयार होतो, जास्त वेळ लागत नाही। आता बघा, हे एकत्र करून घेतले, आपण हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया। रवा फुलण्यासाठी ठेवलाय, तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी बनवून घेऊया। तर पॅन ठेवलाय, 1 छोटा चमचा त्याच्यामध्ये तेल घालून घेतले, चिमूटभर हिंग घालून घेतला आणि 1 मोठा चमचा इथे मी हरभरा डाळ घेतली। आता हरभरा डाळ आपण छानपैकी भाजून घेतली तेलामध्ये, जास्त लालसर होऊ द्यायची नाही। त्याच्यामध्ये 1 चमचा मोठा भरून मी शेंगदाणे घालून घेतलेत। आता डाळ आणि शेंगदाणे छानपैकी खमंग असे आपण भाजून घेतले तेलावरती आणि ही चटणी खूप छान लागते आप्यांबरोबर। नक्की बनवून बघा, बनवायला देखील खूप सोपी आहे, झटपट तयार होते। तर आता याच्यामध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा मोडून घालून घेतल्या, त्या देखील तेलावरती छानपैकी भाजून घ्यायच्यात। जास्त तिखट नाही मिरच्या, तुम्ही कमी जास्त करू शकता। तर याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली। तर गॅस आता इथे मी बंद केलाय, एकत्र करून घेतलं हे। याच्यामध्ये आपण आता खोबरं घालून घेऊया। तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर त्याचे काप करून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, सुकं खोबरं देखील घालू शकता। इथे मी खोबऱ्याचा किस घातलाय, तर मोठे 2 चमचे याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस घालून घेतलाय। गॅस बंद केलाय, पॅन गरम असेल तर याच्यावरती खोबऱ्याचा किस भाजून होईल। गॅस जर आपण सुरू ठेवला तर तो लगेच करपू शकतो। आता हे सर्व एकत्र करून घेतलंय, गॅस बंद केला। आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालायचं थंड झाल्यानंतर आणि ही पातळ आपल्याला चटणी तयार करून घ्यायची। खूप पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं। तर आता मी याच्यामध्ये मीठ घालून घेते चवीप्रमाणे। मसाला पूर्णपणे थंड करू आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊ। तर रवा छानपैकी फुललेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाव वाटी याच्यामध्ये मी बारीक अशी चिरून घेतलेली ढोबळी मिरची घातली, अर्धी वाटी टोमॅटो घातलंय, 1 वाटी भरून याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय, अर्धी वाटी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं गाजर घातलंय आणि कोथिंबीर घालून घेतली। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घेतल्या। आपण जर बारीक चिरून जर घातली तर ती खाताना दाताखाली येते आणि मग खूप तिखट लागते। तर अशी पद्धतीने आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची, म्हणजे लहान मुलांनी जरी खाल्ली तरी तिखट लागत नाही। आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर एकत्र करून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण एकत्र करून झालं। याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय। मीठ घालून घेतलं की पाव चमचा याच्यामध्ये मी आपला सोडा घालून घेतलेला आहे, म्हणजे आप्पे खूप छान असे जाळीदार होतात आणि फुलून येतात। तर आता हे एकत्र करून घेऊया आणि आप्पे बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे अजून एखादी भाजी घालू शकता। तर बघा, छानपैकी हे मिश्रण तयार झाले, खूप घट्ट नाही किंवा जास्त पातळ देखील नाही। आता आपण याचे आप्पे बनवून घेऊया। गॅसवरती आप्पे पात्र ठेवून घेतलंय, गॅस आपण इथे सुरू केलाय, कमी करून ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत तेल घालून घ्यायचंय, म्हणजे आप्पे खूप छान असे खरपूस भाजतात। तेल घालून घेतलं की याच्यावरती आपण आता मिश्रण घालून घेऊया। पोहे खाण्याचा जो चमचा असतो, छोटा चमचा घ्यायचा आणि त्याने हे मिश्रण असं भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय। तर गॅस कमीच ठेवलेला आहे, सुरुवातीला आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे मिश्रण घालून घेऊपर्यंत आणि नंतर आपण मध्यम गॅस करूया। तर तेल लावून घेतलं की आप्पे खूप छान असे जाळीदार देखील होतात आणि खूप छान असे खरपूस भाजले देखील जातात। तर बघा, संपूर्ण भांड्यामध्ये इथे मी अशा पद्धतीने मिश्रण घालून घेतलं। याच्यावरती झाकण ठेवलं होतं आपण आणि गॅस इथे मी मध्यमच ठेवला होता, फुल गॅस करायचा नाही, लगेच करपू शकतात। आता एक साईड छानपैकी ते भाजली की आपण चमचा घेऊया आणि पलटी करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि जाळी देखील खूप छान पडलेली आहे आणि टम्म फुगलेत आप्पे मस्तपैकी। तर आपण याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून घेतला होता। ज्यावेळेस आपल्याला बनवून घ्यायचे त्यावेळेसच आपल्याला सगळ्यात शेवटी खायचा सोडा घालून घ्यायचा आणि मस्त असे जाळीदार असे आप्पे आपले झालेले आहेत बघा। आता दोन्ही साईडने आपण छानपैकी खमंग असे खरपूसे भाजून घेऊया। तर एक साईड पलटी करून घेतली की दुसरी साईड पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती थोडंसं तेल फिरवायचं, म्हणजे दोन्ही साईड खूप छान अशा छानपैकी भाजल्या जातात आणि खायला देखील खूप छान लागतात। आता पलटी करून घेतले तर आपण संपूर्ण याच्यावरती थोडंसं तेल घालून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने चमच्याने थोडं थोडं करत तेल घालून घ्यायचं आणि दोन्ही साईडने छानपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचे। भाजून घेण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत नाही,
तर याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या देखील घालू शकतो आणि झटपट नाश्ता तयार होतो। तर बघा मी अशा पद्धतीने आप्पे बनवून घेतलीत आणि चटणी देखील अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून वाटण करून घेतली। तर चटणी देखील खूप छान अशी भन्नाट झाली आणि आप्पे सुद्धा मस्त टम्म फुगलेले आणि जाळीदार झालेले आहेत। तर रंग देखील खूप छान आलेला आहे। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा आपण हे आप्पे फक्त 10 मिनिटांमध्ये बनवू शकतो। तर लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतील असे जाळीदार टम्म फुगलेले आप्पे तर नक्की बनवून बघा। आपण फोडून दाखवते मी तुम्हाला, बघा मस्त असे जाळीदार टम्म फुगलेले आप्पे आपले झालेले आहेत। तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।